तुम्हाला माहिती आहे का, आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात? वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोणला 1845ला झाला. सुरुवातीला त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं आणि नंतर रेल्वे खात्यामध्ये कारकूनची नोकरी करत होते. सुरुवातीच्या काळामध्ये ते सार्वजनिक सभेच्या कार्याशी एकरूप झाले. त्यांनी स्वदेशीचा प्रचार सुरू केला. स्वदेशी म्हणजे आपल्या देशातील वस्तू वापरणे, परकीय वस्तूंवर बहिष्कार घालणे. ते नोकरी करत असताना त्यांची आई मृत्यूशय्येवर होती, तरी देखील त्यांना रजा मिळाली नाही. आईची शेवटची भेट होऊ न शकल्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. इसवी सन 1876मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाणी वाचून तडफडून मरू लागले. पण इंग्रज इतके क्रूर होते, त्यांना जरा देखील आपली दयामाया आली नाही. त्यांनी आपला तटस्थपणा सोडला नाही. तेव्हा वासुदेव बळवंत फडके यांनी खेडोपाडी फिरून महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र करून ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड करण्यासाठी एक वातावरण निर्मिती तयार केली. ज्यांच्याकडे खूप धन संपत्ती पैसा आहे अशांच्या घरावर हल्ले केले आणि तेथील धन गरिबांमध्ये वाटले आणि उरलेल्या याच्यात त्यांनी शस्त्रास्त्रे खरेदी केली. त्यांनी ब्रिटिशांची शासन यंत्रणा खिळखिळी करून सोडली. मग ब्रिटिशांनी काय केलं, त्यांना राजकीय गुन्हेगार म्हणून घोषित केलं आणि जो त्यांना पकडेल त्याला बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा ब्रिटिशांनी केली. शेवटी 20 जुलै 1879 रोजी ते पकडले गेले आणि तुरुंगातील अनन्वित छळामुळे 1883 साली त्यांचा मृत्यू झाला. अमृत बाजार पत्रिकेने वासुदेव बळवंतांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत ते असे की, देशप्रेमाने ओथंबलेला हिमाचलासारखा उत्तुंग महापुरुष अशा शब्दात त्यांचा अमृत बाजार पत्रिकेने गौरव केलेला आहे. सेनापती बापट, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे 1880 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण लंडन येथे झाले. सावरकरांनी त्यांना बॉम्बविद्येचं शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला पाठवले होते. बॉम्बविद्येचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्या विद्येची माहिती देणारे एक रशियन पत्र इंग्रजीत अनुवादित करून घेतले आणि त्याच्या अनेक प्रती भारतातील अनेक क्रांतिकारी केंद्रांना पाठविण्यात आल्या. त्यानुसार नाशिक, पुणे, पनवेल, मुंबई इत्यादी ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे कारखाने काढण्यात आले. विष्णू गणेश पिंगळे, पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते. आता गदर पक्ष हा लाला हरदयाळ यांचा होता, परंतु पुणे जिल्ह्यातील त्या गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते विष्णू गणेश पिंगळे होते. मिरजच्या सैनिकी छावणीमध्ये उठावाचा प्रयत्न करत असतानाच ब्रिटिशांच्या हाती सापडले आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. विदा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर, जन्म 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. घरातील देवतेसमोर त्यांनी शपथ घेतली की विदा सावरकरांनी घरातील देवतेसमोर प्रतिज्ञा केली की देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी व फडके आणि चाफेकर यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी मी सशस्त्र क्रांती करून मरेपर्यंत झुंजेन. सावरकरांनी 1899 साली नाशिक येथे राष्ट्रभक्त समूह, 1900 साली मित्रमेळा आणि 1904 साली अभिनव भारत सोसायटी या संघटना स्थापन केल्या. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला 50 वर्ष झाली म्हणून 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊस येथे हीरक महोत्सव साजरा केला. हीरक महोत्सव विदा सावरकरांनी घरातील देवतेसमोर प्रतिज्ञा केली की देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी व फडके आणि चाफेकर यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी मी सशस्त्र क्रांती करून मरेपर्यंत झुंजेन. सावरकरांनी 1899 साली नाशिक येथे राष्ट्रभक्त समूह, 1900 साली मित्रमेळा आणि 1904 साली अभिनव भारत सोसायटी या संघटना स्थापन केल्या. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला 50 वर्ष झाली म्हणून 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊस येथे हीरक महोत्सव साजरा केला. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून आनंद कान्हरे यांनी केलेला आहे आणि सावरकरांच्या मदतीमुळे हे सर्व घडून आले, म्हणून सावरकरांना नाशिकच्या सेशन कोर्टापुढे हजर करण्यात आलं. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.
जॅक्सनच्या खून खटल्यामुळे अभिनव भारत संघटनेच्या क्रांतिकार्याची माहिती ब्रिटिशांना झाली आणि यामुळे 1911 रोजी सावरकरांना 50 वर्षाची शिक्षा ठरवण्यात आली. ज्यावेळेस त्यांना शिक्षेला घेऊन जात होते त्यावेळेस ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारलं, तू इतक्या वर्ष जगणार आहे का? तेव्हा सावरकर म्हणाले, 50 वर्ष भारतात ब्रिटिशांचे राज्य राहणार तरी आहे काय? 1924ला त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आले. तसेच 1924 ते 37 रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. 1938च्या मुंबईच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर आपण पाहूया चाफेकर बंधू. चाफेकर बंधू हे जहाल क्रांतिकारक होते. आता जहाल आणि मवाळ हे तुम्हाला माहितीच असेल. मवाळ म्हणजे काय, तर अर्ज विनंत्याद्वारे सरकारला मनवण्याचा प्रयत्न करणे, विनंती करणे त्यांना. आणि जहाल म्हणजे क्रांतिकारी मार्ग अवलंबणे. दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर हे चाफेकर बंधू आहेत. दामोदर चाफेकर यांनी 16 ऑक्टोबर 1896ला व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास डांबर लावले आणि चपलांची माळ घातली होती. 1896-97ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, आधी आपण पाहिले वासुदेव बळवंत फडकेंच्या वेळेस 1876मध्ये दुष्काळ पडला होता आणि 1896-97ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि त्या प्लेगच्या साथीच्या वेळेस इंग्रजांनी रँड या कमिशनरची नियुक्ती केली, परंतु त्यांनी पुण्यामध्ये दहशत निर्माण केली. मग पुण्यातील गणेश खिंडीत रँडची हत्या करण्याचं चाफेकर बंधूंनी ठरवलं. 22 जून 1897 रोजी राणीचा राज्यारोहणाचा हिरक महोत्सवाचा कार्यक्रम संपून रँड व ॲम्हर्स्ट परत चाललेले असतानाच पुण्यातील गणेश खिंडीत त्यांना पकडून चाफेकर बंधूंनी ठार केले. कितीतरी दिवस इंग्रजांना मारेकरी सापडत नव्हते, परंतु द्रविड बंधूंनी फंद फितुरी केली व ही बातमी इंग्रजांना समजली. पण त्यांना सुद्धा चाफेकर बंधूंनी ठार केले. कोणाला? द्रविड बंधूंना. शेवटी ब्रिटिश सरकारने चाफेकर बंधूंना पकडले व दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव या चाफेकर बंधूंना 18 एप्रिल 1898 व 12 मे 1898 रोजी फाशीची शिक्षा दिली. अनंत लक्ष्मण कान्हरे. सावरकरांचं इंग्लंडमध्ये जे क्रांतिकार्याचं कार्य चालू होतं त्याची माहिती ब्रिटिश सरकारला मिळाली आणि जून 1908मध्ये सावरकरांचे जे भाऊ होते गणेश सावरकर यांच्या घराची झडती घेत असताना त्यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रे ब्रिटिशांना मिळाली. या कारणास्तव सावरकरांवर खटला चालवण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. मार्च 1909मध्ये आचारी चतुर्भुज यांच्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 20 ब्राउनिंग पिस्तुले भारतात पाठवली होती आणि या पिस्तूलचाच वापर करून गणेश सावरकर यांना शिक्षा देणारा जो न्यायाधीश होता नाशिकचा जॅक्सन, याचा खून अनंत कान्हरे या 17 वर्षांच्या तरुणाने केला. त्याने जॅक्सनवर एकापाठोपाठ एक अशा 7 गोळ्या झाडल्या. जॅक्सन खून खटल्यामध्ये 38 लोकांना अटक झाली. त्यापैकी 3घांना फाशी, 3घांना जन्मठेप व इतरांना सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. थँक्यू. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.